आणि कोणत्याही सर्व्हिसवाल्याला आपलं ओपन चॅलेंज आहे, तू फक्त तुझ्या आईला जेवढा बोलला तेवढा बायकोला बोलवून दाखव, मग अधिकारी तू. 2 पोरं झाले आपली बायको आपल्याला म्हणते तुम्हाला कळत नाही, आणि हे येड म्हणजे खरं आहे. अरे वाणी जपून वापरा, पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा. चला पुढं. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहेत फायनल. नामपर घेण्याचं कारण सप्ताह 3 दिवसाचा करा, सप्ताह 7 दिवसाचा करा. सप्ताहाचं पहिलं कीर्तन नामपर. दुसरा पहिला मुद्दा संपला, का घेतलं मुद्दा संपला. तिसरा मुद्दा का घेतला मुद्दा संपला. आणि तिसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. पहिला मुद्दा अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 नामपर. कारण काय, सप्ताह 3 दिवसाचा करा, सप्ताह 7 दिवसाचा करा, सप्ताह 70 दिवसाचा करा, नाही तर सप्ताह 200 दिवसाचा करा, करावाच लागतो. पहिलं कीर्तन नामपर. पुरावा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. पुरावा ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या वेद्या तोरपा श्री गणेशाय नमः. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ओम. आणि सप्ताह पहिल्या दिवशी का सुरू करायला लागतो, पटकन माझ्या हाताकडे बघा आणि याच्यातही सापडून देतो तुम्हाला. इथं एक खड्डा आहे, इथं एक खड्डा, इथं एक बोट ठेवा, इथं एक खड्डा, इथं एक बोट ठेवा आणि इथं एक बोट ठेवा. बारीक आहे का. आता हे 3 हात झाले, हे 3 खड्डे झाले. 1 2 3 हे 3ही लॉक आहेत आणि एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. मग इथून देवाचं नाव घ्या. ओम. ओम ओम मध्ये 3 अक्षर आली, अ उ म. पुरावा 9वा अध्याय. अक्षरे ओंकाराचे कुशी, अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. तोच देव, तोच देव, तोच देव, तोच देव. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय, दरिद्रवाणी बसायचं नाही कीर्तनाला. ते चालत नाही आपल्याकडे. असं तोंड सोडून द्या, दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, तंगडी वर करा आणि गुडघे पाकवा, यायचं नाही आपल्याकडे. लांब बसायचं. पहिल्या दुसरा चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. म्हणजे आपल्या कीर्तनाला असं दरिद्रवाणी बसायचं नाही. दरिद्रवाणी बसायचं नाही. काय, कारण जगात काही खरं नाही. चिंता करू नये, काय करायचं, असा बसला तसाच मिळाला म्हणजे मग काय राहील. आणि चिंता करायला आपण येताना काय आलं नाही, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. मी दिसतोय, मी काय एवढा सावळा नाही का मोकारला, मी इतका सावळा आहे का. बाळ सावळा आहे पण इतका. विठाला विठाला कोणाचा आहे कळलं, का घेतला कळलं. आता कोणताही प्रश्न, चिंता का करायची नाही. इथं आलो आपण आता. कीर्तनाला घेतलेला मग तुकोबारायांचा कडवे 4 नामपर. कारण नामपर अभंग पहिल्या दिवशी घ्यावाच लागतो. दुसरा मुद्दा, कीर्तनाला सुरुवात झाली बोलत जायचं आणि आपल्या कीर्तनाला बोलायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरे ना हाला उत्तरे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैलगा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच दुधाचा चहा, जमणार नाही. यसला यस म्हणा, नोला नो म्हणा. आपण चिंता का करायची नाही, कारण जो कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. तो जम्बू नावाच्या दीपात राहतो, पंढरपूर नावाच्या गावात राहतो. विठू पाटील त्याचं नाव आहे, जम्बू नावाचं दीप आहे, धर्म नावाचं नगर आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे आणि विठू नावाचा जम्बू या धर्म नावाचा नगर आहे, विठू नावाचा पाटील आहे आणि त्या पाटलाच्या दाव्याचा गजग आहे. पती लक्ष्मीचा
असा मोकळा झाला पाहिजे. चला थोडं पुढं, चिंता बिंता काय करायची नाही. हे कटेवर हात, विटेवर उभा, तो जगाचा बाप. आपण छाताला सोडून जगायचं नाही. गपचिप राय. बस अभंगातला दुसरा मुद्दा संपला. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. त्याला चिंता आहे, आपण काहीच करायचं नाही. तो राजाचा रंकही करील, रंकाचा काही करू शकतो तो एका रात्रीत. देव आहे तो. कुणाची कशी जिरीन. राजाचा रंक, रंकाचा ऐका काय काय करतो तो. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मरायला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर, जटायू रामाच्या मांडीवर. काय न्याय आता. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर, उलट फिरा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि बायको पळवणारा रामाजवळ. रावण मारायला आतापर्यंत कृष्णाला वनवास आलता, रामाला वनवास आलता, शेतकऱ्याला वनवास आलता, नोकरीवाल्यांना वनवास आलता, कंपनीवाल्यांना वनवास आलता. आलाच. सगळ्या जगातल्या लोकांना आतापर्यंत वनवास आलता, फक्त आमदारांना वनवास आला नव्हता. तो सुद्धा या महिन्यात आला, घरीच नाही. जसे निवडून गेले तसे अजून घरीच आले नाही. आतापर्यंत कोण त्यांना वनवास आलता का कधी. आपले हाल झाले ना. 4 दिवस झाले आपण फटाके वाजतोय. फटाका पेटवला का. नाही 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 टाकी इथून टाकी निमा पेटला ना. अरे कॅन्सल झालं, कॅन्सल. हिजव हिजव हिजव. 4 दिवस झाले काही लोकांनी फटाके काढायची बिटी खिशातच ठेवली. अरे घडलं घडलं. नाही नाही हिजव हिजव हिजव. परादिशी ते निमे वाजवले. अरे आज नाही, आज नाही, परादिशी. आता आज सकाळी वाजवाय सुरुवात केली तर आजही तुम्ही बधीर होईल. तुम्हाला काय देव येतो. करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, काय नो हे महाराज, करील ते 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 काय नो हे महाराज. काय डीजे लावायची गरज. इथं ते महाराज सगळं इथं नाचता नाचता गळला देवाचा. इथं नाचलं पाहिजे. आवला ती डांबरी हो नाचा त्या माई वाड्यावर आणरा तो भाड्याच्या घरात.
सुनो तुझा माझ्यावर भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही. कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहेत. अभंगातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, चिंता बिंता करायची काही कारण नाही. आणि तिसऱ्या मुद्द्याला सुरुवात फक्त बोलत जायचं आपल्या कीर्तनाला. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. मला आज उत्तर देता नाही ना, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्यानं देणार, पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण द्या ना. माझं असं म्हणणं आहे, पटलं तर हा म्हणा. या जगात फक्त 6 गोष्टी सत्य आहेत. 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहे, 3 ग्रंथ सत्य आहे, 4 जन्म सत्य आहे, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. यावर आपलं मत काय? हा ना हा नाहीला नाही आजारी तुम्ही. हा, कारण या जगात देव सत्य आहेत. मग प्रश्न, देव सत्य आहे? आहे, बोला पटकन. मग देव आहे का जगात? आहे. आहे तर बसलेल्या पैकी कोणी पाहिला? माझ्या सकट पटकन. नाही, नाही पण आहे. आता याच्यात 2 पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. एक चांगला आहे, एक वाईट आहे. एक तमगुणी, एक सतगुणी आहे. एका वर्गाचं म्हणणं आहे देव नाही. का? त्यांचा दोष नाही, त्यांची बुद्धी त्या मापात नाही, ते अडपाटे सोडून द्या तो विषय. पण त्याला त्याच्या ज्ञानाचा अहंकार आहे. आणि अहंकारी माणसाला देव मान्य नाही. ज्या बाईच्या नवऱ्याला 1,00,000-1.5 लाख पेमेंट आहे, 2-4 सुट्ट्या आहेत, वरून टेबलावरून भरपूर मिळतंय, तिच्या घरात जाऊन पहा, चतुर्थी नाही, अंगारकी नाही, तुळस नाही, काय नाही, त्या घराला देवा धर्माशी काही संबंध नाही. का? पैशाच्या घमेंडीत ते धर्म विसरलेली माणसं आहेत. यावर आपलं मत काय? त्यांना मान्य नाही आज एकादशी. आपण जर म्हणा ना आज एकादशी, ती म्हणते असू शकते, म्हणजे त्यांना त्याचं एकादशीची काही हे नाही. रविवारी एकादश आली तर तो त्यांच्या मटणाचा दिवस असतो. त्यांना एकादश मान्य नाही. ती झक मारायची ते मारणार, त्या दिवशी खांडा आणणारच. का? उताटून गेलेली माणसं आहेत. पण जिरती पाया पडून सांगतो, क्षेत्र कोणते असू द्या, देव विशिष्ट काळ पाहतो पण जिरवतो. देव नाही सोडित कोणाला. एक वाक्य मरेपर्यंत लिहून ठेवा झोपायच्या खोलीत. रामकृष्ण हरी जय जय राम, हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पप्पा हातालो जनी सुख झालो हो सारे विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा सर्व सुखाले बाप रखवाले तो हा विठ्ठल बरवा तो हमारा बरवा सर्व सुखाले बाप रखवाले तो हा विठ्ठल बरवा तो हमारा बरवा. हरे जय 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 रामकृष्ण, जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम. हरे जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. तुटे भव रोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. भव रोग क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. जन्म न शके पाप जाय त्रिविध तापतो, जाय त्रिविध तापतो, जाय त्रिविध ताप. न शके पाप जाय त्रिविध तो ताप, जाय त्रिविध तो ताप, जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. जन्मा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
तुटे भवरो तुटे भवरो तुटे भवरो तुटे भवरो तुटे तुटे भवरोग सदित क्रियामान भोगायश विटवाच्या नाम उच्चारिता खंड जन्म वसून शिके पाप जाय त्रिविध तापतो तुका मने माया होय दासी लागे पाया ऐसे विटोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म पांडुरंगा करू तुटे भवरोग सदैमान भोगाय विटोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म वसन शिके पाप त्रिभेद तापतो तुका मने माया होय दासी लागे पाया ऐसे विटोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म विठाला विठाला विठाला
झाले ते बॉक्स बंद झाले विठाला धरणी ठेवी तो बाधा धरणी ठेवी तो बाधा परसावे विनंती माझे पंढरीनाथा परसावे विनंती माझे पंढरीनाथा ठेवी तो माथा परसावे विनंती माझे पंढरीनाथा परसावे विनंती माझे पंढरीनाथा जोडून या धरणी ठेवी तो बाधा धरणी ठेवी तो बाधा परसावे विनंती माझे पंढरीनाथा परसावे विनंती माझे पंढरीनाथा तुकाराम तुकाराम नाम घेता तुकोबा समर्थ केला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे अनंत तुकोबा समर्थ देणे केला पुरुषार्थ क्रियमान भगवत सुद्धा सांगे कीर्तन कीर्तन नमले स्वतः परमेश्वर परमात्मा सुने तो सत सतंतु श्रद्धा श्रेत निवडलेला भंग महाराज हुसेन इंदुडे जबर तुकोबारायंत तुकारामांच्या गाते तीनच्या चरणात सगळ्यांच्या भांडारातला नामपर प्रकरण तिला भंग आहे विठा अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गाते तिला त्या चरणाच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा त्याला कडवे 4 आहेत. हा अभंग तुकोबारायांच्या गाथेतील असून तुकोबारायांच्या गाथेत एकूण अभंग 4092 आहेत. 4092 अभंगामध्ये 125 अभंग तुकोबारायांच्या गाथ्यात मागणीपर आहेत. राहिलेले जे अभंग आहेत ते नाथ वासुदेव जोगी एकाखळी सालमालो निर्यानकाल गवळणी पाईक व्यभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग मायाची मात ख्याल आरती संग्रह काला गवळणी निर्यानकाल मागणीपर संतपर नामपर उपदेशपर असे एकूण 4092 अभंग गाथ्यात आहे. तुमच्या पुढे मांडले ते असे 125 अभंग मागणीपर आहेत. राहिलेले जे अभंग आहेत नाथ प्रकरण आहे वासुदेव प्रकरण आहे बुपाळा प्रकरण आहे आणि त्यातला आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांच्या गाथेतील आहे आणि नामपर प्रकरणातील आहे. अभंगातला पहिला मुद्दा फायनल घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. कडवे 4 आहेत आणि हा अभंग नामपर प्रकरणातील आहे. दुसरं वाक्य नामपर अभंग घेण्याचं कारण होते त्याच्या रिझन बिहाइंड इट काय कारण आहे. उत्तर मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोनं शुद्ध होईल पण 16वा कस लागला तर वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर आणि सप्ताह सुरू होईल पण नामपर कीर्तन झालं तर फायनल. पुन्हा डोकं लावायचं नाही. मंदिराला कळत चढलाय मंदिराचं काम संपलं. पुरावा 18वा अध्याय देवळाची या कामा कळशू मंदिरावर कळत चढला. आता त्या मंदिराचं काम संपलं. नदी सागराला मिळाली तिचं वाहन संपलं आणि कधी एक वाक्य ध्यानात ठेवा पाणी कुठूनही येऊ द्या ते सागरालाच मिळणार आहे. भक्ती कुणाची करा ती पांडुरंगालाच जाणार आहे. कुणाची करा गायची सेवा करा देवाची सेवा आहे. आईची सेवा करा देवाची सेवा आहे. काळ्या आईची सेवा करा देवाची सेवा आहे. देशाची सेवा करा देवाची सेवा आहे. पण सेवा करा. पाणी ओढ्याला येऊ द्या पाणी नाल्याला येऊ द्या पाणी कॅनलला येऊ द्या पाणी नदीला येऊ द्या पाणी सागराला मिळणार आहे. आणि पाणी एकदा सागराला मिळालं का ती नदी राहत नाही तिचं नाव सागर होतं. एकदा जीव भजन करायला लागला का तो जीव राहत नाही तो शिव झाल्याशिवाय राहत. एकदा जीवानं भजन केलं की अखंड 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 भजनच करीत राहिला तर हे चमड्याच्या शरीराचं शरीर जे आहे याच्यावरची आसक्ती कमी होते आणि तो जीव राहत नाही तो शिव राहतो आणि जो शिव झाला तो देव होतो. म्हणून देव पाहायचा नाही कधी. देव पाहून काय करतो. मी देवाला जाऊन आलो काल झक मारा गेला देवाला. देव पाहायला जाऊ नका तुम्ही. परत वाक्य नाही आहे का देव पाहायला जाऊ नका देव होण्याचा प्रयत्न करा. पाहून काय करणार.
आयुष्यातली वेळही गेली, पैसे गेले, ज्या खुडी आहे त्या तशाच. 26 तास परदेशी आळंदीला उभा होता, रांगेत गारठून मेला निम्या रातचा. कशाला गेलता? दर्शनाला. आणि मंदिरात घुसला आणि कॅमेऱ्यात त्याला पाहायला गेला. दिला पुजाऱ्यानं लुटून. ते तुम्हाला माऊलीच नाही मंदिरात, बोगस गेले 26 तास. माऊलीची ओवी ऐका, तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, अज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही जर अखंड भजन केलं तर तुम्हीच देव व्हाल. तुम्हाला काय गरज आहे देवाला जायची? पुरावा, तुम्ही शरीरात न पिढावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे. काय ओवे? तुम्ही शरीरात न पिढावे, उपवास करायचा नाही, याला लई तळतळायचं नाही. आतला उपाशी मारितो वरून गण लावितो, जगमार उपास करतो. तुम्ही शरीरा न पिढावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही स्वधर्मात यजावे. प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळा, तुम्ही देवच आहात. मंदिराला कळस चढला, मंदिर पूर्ण झालं. नदी सागराला मिळाली, तिचं वाहन संपलं. तिसरं वाक्य, नदी वृक्षाला फळ आलंय, पण जगात 2 वृक्ष आहेत, त्यांना फळ येत नाही. एक वात आणि 2 संसार. आणि बोला पटकन, संसाराला काय फळ आहे? पश्चाताप. दुसरं काय फळ आहे? नसती बायको केली, बरं झालं. नसता फायदा केला, हेच फळ. परत नीट आहे का? संसाराला फळ काय? संसाराला फळ नाही, ते झाड वांज आहे. कशावरून? 15 अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. नीट ऐकत जाऊया. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. काय फळ आहे बोला ना पटकन. बायको केली, पोरगा झाला, मोठा केला, नोकरी लागला, फ्लॅट आला, फ्लॅट घेतला, त्याला बायको आली, आपल्याला सून आली, तिला मुलगा झाला, आपण आजाद झालो, त्यानं आपल्याला दम दिला, आपण दिंडी 3 एकरी आलो, अटॅक आला, मेलो. काय फळ? नोकरी लागत नव्हती, पैसे भरले, पैसे भरून नोकरी लागला, तोही घोटाळ्यात सापडला, तोही घरी आला. काय फळ काय? आता ऐका, वादाला फळ नाही, रागाला बायको उचलून आपटली, जागेवर मेली, फळ बोला. जेल. 10 लाख रुपये सुपारी घेतली एकाला बॉक्साची, भोकसलं त्याला, पण याला जेलमध्ये खर्च तो कवा? शिक्षकानं कॉफी पकडली, यानं त्याची कच्ची धरली, त्यानं लाल छारा दिला, आयुष्यभर भीक मागायची बळी आली. वादाला फळ नाहीये. आणि पाया पडून सांगतो, वाद घालत नका जाऊ. आता वाद का घडतो याचं उत्तर आहे अज्ञान. अज्ञान. म्हणून 3 गोष्टी महिला मंडळ घरात जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, 3 वाणी जपून वापरा. या गोष्टीला जरा जपा घरात. पाणी जपून वापरा. भांडे घासी तिथं नळ चालूच आहे, नळ बंद करून ठेवा, बादलीत पाणी काढून घ्या, परत चालू करा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा. एक दिवस विजेचं संकट या देशावर येणार. पाण्याचं संकट आता टळलं यावर्षी, नाही तर गेल्या वर्षी होतच. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, वाणी जपून वापरा. हिचा वापर वयापर्यंत करा. 80 वर्षाची आजीबाई आहे, 3 रंगाचा लुगडा मोठा केलाय, आणि तो मुलगा पूर्णपणे तुमच्या ताब्यात दिलाय. तुम्हाला फक्त तिला चहा द्यायचा आणि भाकर द्यायची, अर्धा कप चहा द्यायचा आणि अर्धी भाकर द्यायची. तिला सांभाळायचे, जरा कष्ट घ्या. ती जाणार एक दिवस, आणि ती गेल्यावर तुमचा नंबर लागणार आहे, हे ध्यानात ठेवा. तुम्ही काय तिकून 7-8 ताटल्यांदा 12 तांबे घेऊन आली, म्हणजे तुझ्या गिरदारी घेऊन नाही आली. त्या बिचारीनं अख्खा खिलारी तुझ्या ताब्यात दिलाय, तिला काय पाहिजे अजून? हो, सर्व्हिसवाली मंडळी ध्यानात ठेवा. जिनं दूध पाडलं त्यानं कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही.